भाजप आणि मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री हे स्वतःच सिरियल लॉयर आहेत आणि त्याच्यामुळे अशा वक्तव्यावर आम्ही प्रतिक्रिया द्यावी असं मला वाटत नाही. खोटं बोलण्याला हे लागतं. महिला बिलाच्या बद्दलचं ज्या पद्धतीनं लोकांना भ्रमित करण्याचं काम ते करतात आहे. 2023 मध्ये 21 सप्टेंबर 2023ला महिला बिल पारित झालेलं आहे, राष्ट्रपतीची सही झालेली आहे, त्याचं नोटिफिकेशन निघालेलं आहे. 2024 मध्ये तुम्हाला लागू करायला कोणी थांबवलं होतं? आज 181 महिला सभागृहात आपल्याला पाहायला मिळाले असते. यांनी सांगितलं की आम्ही जातीनिहाय जनगणना करू. आता ते म्हणतात की आम्ही घराचे पहिले गणना करतोय. तुमच्याजवळ सगळं रेकॉर्ड आहे, घर किती आहेत, महानगरपालिकेकडे आहे, ग्रामपंचायतीकडे आहे, नगरपंचायत नगरपालिकाकडे आहे. पण खोटं कोण बोलताय? बहुजनावर सातत्यानं अन्याय करणारी जी मानसिकता होती ती आज सत्तेमध्ये आहे आणि ही सत्तेतली मानसिकता बहुजनांकडून त्याच्या तोंडातला घास हिसकण्याचा प्रयत्न करतात आहेत आणि म्हणून स्वतःच ते खोटं बोलतात आणि म्हणून ह्या खोट्या बोलणाऱ्या लोकांना आता जनतेने ओळखून घेतलेलं आहे आणि भाजप पासून लोक कंटाळलेली आहेत. अशी परिस्थिती आज आहे.